विविध भारती पुणे. ठळक बातम्या. गेल्या 24 तासात देशात 11,36,000 कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत एकूण 9,12,26,000 चाचण्या झाल्या आहेत. देशात चाचण्यांची क्षमता प्रतिदिन 15 लाखांवर पोहोचली आहे. यामुळे मृत्यूदर कमी होण्यास मदत झाली आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. 21 राज्यांमध्ये होणाऱ्या चाचण्यांचा दर हा देशातील सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. चाचण्यांचं प्रमाण वाढूनही बाधित रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी असून ते जेमतेम 8% आहे. दरम्यान देशात आज 8 वाजता संपलेल्या 24 तासात एकूण 81,514 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होण्याचा दर 87.36% झाला आहे. आतापर्यंत एकूण 63,83,441 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मृत्यूदर आता 1.52% आला आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मुलायमसिंह यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नसून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांची देखरेख सुरू आहे असं समाजवादी पक्षानं काल ट्विटर संदेशाद्वारे सांगितलं. सातारा जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं असून प्रामुख्यानं माण, खटाव तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या तालुक्यातील नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून त्यामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. कराड, पाटण, सातारा, वाई, महाबळेश्वर, पाचगणी इथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोयना धरणातून विसर्ग सुरू असल्यानं नदी दुथडी भरून वाहत आहे. सातारा तालुक्यातील उरमोडी धरणातून सुद्धा पाणी नदीत सोडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत काल रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसानं मुंबईच्या सखल भागात पाणी भरलं होतं. मात्र आज पहाटेपासून पावसानं उसंत घेतली आहे. मुंबई शहरात काल 105.92 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 69.17 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात 58.24 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. पुढील 2 दिवस मुंबई, ठाणे तसंच कोकणासह राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 मिनिटांनी.